नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं नवमी कक्षायाः चतुर्दशः पाठः काव्यशास्त्रविनोदः एतं पाठं वयम् अद्य पठामः। एषः पाठः कण्ठस्थीकरणार्थमस्ति, अतः अस्य कण्ठस्थीकरणम् आवश्यकमेव। संस्कृतभाषायां सुभाषितानां महाभाण्डारं विद्यते। संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचं खूप मोठं असं भांडार आहे. कानिचन सुभाषितांनी चमत्कृतीपूर्णानी आणि काही सुभाषितं चमत्कृतीपूर्णाची आहेत. तेषां अर्थावबोधः न सरलः आणि त्यांचा अर्थ समजून घेणं हे इतकं सोपं नाही आहे. प्रहेलिकाः कूटप्रश्नाः समस्यापूर्तिः च एते प्रकाराः अस्माकं कृते मस्तिष्कखाद्यम् एव. आणि प्रहेलिका, त्यानंतर कूटप्रश्न, समस्यापूर्ती हे जे प्रकार आहेत तर ते आपल्या सगळ्यांसाठीच आपल्या डोक्याला एक खाद्यच आहे. सुभाषितानां रचना हास्यरसपूर्णा हृद्याच. आणि सुभाषितांची रचना ही हास्यरसाने पूर्ण आणि हृद्य अशी आहे. अतः एव एते काव्यप्रकाराः वाचकानां मनः विनोदयन्ति. आणि म्हणूनच हे जे काव्यप्रकार आहेत तर ते वाचकांचं मनोरंजन करतात, त्यांच्या मनाला आनंद प्राप्त करून देतात. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूयात. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वन्न मुंचती. तर आता आपण सुभाषित वाचलेला आहे, याचा अन्वय बघूयात. तर त्याचा अन्वय असा होईल बघा. साक्षराः विपरीताः चेत केवलं राक्षसाः एव भवन्ति. सरसः विपरीतः चेत सरसत्वं न मुंचती. आता याचे शब्दार्थ आपण बघूयात. साक्षराः म्हणजे साक्षर, शिक्षित माणसे. विपरीताः म्हणजे उलट किंवा विरुद्ध. सरसः म्हणजे रसिक, गोड स्वभावाचा किंवा रसाळ. आणि सरसत्वं न मुंचती म्हणजे सरसत्व सोडत नाहीत. याचा अर्थ आपण बघूयात बघा. साक्षराः विपरीताः चेत राक्षसाः एव केवलम. तर साक्षर हा जो शब्द आहे तो जर आपण उलटा केला, उलटा वाचला तर त्याचं राक्षस असं होतं, राक्षस असा शब्द बनतो. परंतु सरसः विपरीतः अपि, आणि सरस हा जो शब्द आहे तो जर आपण उलटा केला तर सरसत्वम न मुंचती, तर रसिक लोक जे आहेत किंवा गोड स्वभावाचा जो माणूस आहे तो विरोधात गेला तरी आपलं सरसत्व तो सोडत नाही. याचा सरळ अर्थ पुन्हा एकदा बघूयात. साक्षर लोक जर उलटले, विरुद्ध म्हणले तर साक्षर हा शब्दातली अक्षरे विपरीत झाल्यावर राक्षस हा शब्द बनतो. त्याप्रमाणे निव्वळ राक्षसच बनतात. या उलट सरस म्हणजे रसिक, गोड स्वभावाचा माणूस विरोधात गेला तरी तो आपले सरसत्व सोडत नाही. हे सरस शब्दासारखे आहे. उलट वाचला तरी सरसच राहतो, सरसत्वाला बाधा येत नाही. त्यानंतर पुढचा श्लोक बघूयात. वृक्षाग्रवासी न च पक्षीराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलंच बिभ्रन्न घटोन मेघः. आता याचा अन्वय आपण पाहूयात. आता तुम्हाला माहित आहे की अन्वय या शब्दाचा अर्थ काय होतो, की श्लोकामध्ये जे शब्द मागे पुढे वापरलेले असतात तर त्याचा अर्थ व्यवस्थित नीट लावता येण्यासाठी आपण ते सिक्वेन्शली म्हणजेच ओळीने ते लावून घेतो, तर यालाच अन्वय असं म्हणतो. याचा अन्वय बघूयात दुसऱ्या श्लोकाचा. वृक्षाग्रवासी न पक्षीराजः त्रिनेत्रधारी न शूलपाणिः वक्वस्त्रधारी न सिद्धयोगी जलम बिभ्रम न घटः न मेघः. शब्दांचे अर्थ बघूयात. वृक्षाग्रवासी वृक्षाच्या अग्रावर राहणारा, पक्षीराजः पक्षीणाम राजा, पक्ष्यांचा राजा म्हणजेच गरुड, त्रिनेत्रधारी तीन डोळे धारण करणारा किंवा असणारा, शूलपाणीही म्हणजेच त्रिशूळ ज्याच्या हातात आहे असा शंकर. त्यानंतर त्वग्वस्त्रधारी सालीचे वस्त्र म्हणजे वल्कले नेसलेला, सिद्धयोगी म्हणजे सिद्धी प्राप्त झालेला व्यक्ती, बिभ्रन धारण करणारा, घटः म्हणजे घडा, मेघः मेघ ढग. आता याचा अर्थ आपण बघूयात. वृक्षाग्रवासी न च पक्षीराजः
झाडाच्या शेंड्यावर राहणारा पण पक्ष्यांचा राजा किंवा गरुड नाही. त्रिनेत्रधारी नचशूल पाणीही, तीन डोळे असणारा पण शंकर नाही. त्वग्वस्त्रधारी नचसिद्ध योगी, आणि वल्कले नेसणारा परंतु सिद्धी प्राप्त झालेला योगी नव्हे. जलमच बिभ्रन्न घटोन मेघः, पाणी धारण करणारा, बिभ्रन म्हणजे धारण करणारा, परंतु घडा नाही आणि मेघही नाही. तर आता याचा सरळ अर्थ आपण बघूयात. झाडाच्या शेंड्यावर राहणारा पण पक्ष्यांचा राजा गरुड नाही, तीन डोळे असणारा पण शंकर नाही, वल्कले नेसणारा पण सिद्धी प्राप्त झालेला योगी नाही, पाणी धारण करणारा पण घडा नाही, मेघही नाही. त्यानंतर आता पुढचा श्लोक बघूयात. तातेन कथितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया, न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञान लंघिता. तर या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. तातेन कथितं पुत्र मम आज्ञया पत्र लिख, तेन पत्रं न लिखितं पितुः आज्ञा न लंघिता. याचे शब्दार्थ आपण बघूयात. तातेन म्हणजे वडिलांनी, कथितं म्हणजे सांगितले, आज्ञया म्हणजे आज्ञा, आज्ञया हे तृतीय एकवचन आहे, आज्ञया म्हणजे आज्ञेने, लिख हे लोट लकाराचं रूप आहे म्हणजे लिही. त्यानंतर नतेन म्हणजे न तेन, याचा अर्थ असा होतो त्याने नाही, आणि न तेन जोडल्यानंतर त्याचा अर्थ होतो की नम्र अशा त्याने. लिखितम म्हणजे लिहिलं, पत्रम म्हणजे पत्र, पितुराज्ञा वडिलांची आज्ञा, न लंघिता म्हणजे मोडली नाही. याचा अर्थ आपण बघूयात. तातेन कथितम वडिलांनी सांगितलं. काय सांगितलं? पुत्र मम आज्ञेया पत्रम लिख, हे मुला माझ्या आज्ञेने किंवा मी तुला आज्ञा देतो आहे, तू पत्र लिही. तेन पत्रम न लिखितम, त्यांनी पत्र नाही लिहिलं. पितुः आज्ञा न लंघिता, आणि वडिलांची आज्ञा सुद्धा मोडली नाही. आता बघा, हे पण एक कोडं आहे. याच्या आधी आपण जो दुसरा श्लोक बघितला होता ते पण एक कोडं होतं. तर त्याचं उत्तर आहे शंकर, की झाडाच्या शेंड्यावर राहतो पण राजा नाही आहे, तीन डोळे आहे पण त्याला तो शंकर नाही आहे, वल्कल नेसतो पण सिद्धयोगी नाही, आणि पाणी धारण करतो तर घडा नाही आणि मेघही नाही. तर असा कोण? तर नारळ. तर आता तिसरा श्लोक जो आहे, तर बघा यामध्ये असं सांगितलं आहे की नतेन लिखितम पत्र, म्हणजे त्यांनी पत्र लिहिलं नाही आणि वडिलांची आज्ञा पण मोडली नाही. तर असं कसं काय शक्य आहे? तर याचा अर्थ असा होतो, न आणि तेन हे दोन शब्द जेव्हा आपण जोडतो तेव्हा नतेन या शब्दाचा अर्थ असा होतो की नम्र असलेले अशा त्याने. म्हणजे जेव्हा आपण दोन शब्द जोडतो तेव्हा याचा अर्थ आपल्याला उलगडतो, नम्र असलेल्या अशा त्या मुलाने पत्र लिहिले आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही. त्यानंतर पुढचा श्लोक बघूयात. न तस्यादिर्न तस्यांतः यो मध्ये तस्य तिष्ठति, तवाप्यस्ति ममाप्यस्ति यो जानाति स पंडितः. आता या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. तस्य न आदिः तस्य न अंतः तस्य मध्ये यः तिष्ठति तव अपि अस्ति मम अपि अस्ति यः जानाति स पंडितः. याचे शब्दार्थ आपण बघूयात. आदिही म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ, अंतः म्हणजे शेवट. याचा अर्थ अशा प्रकारे होईल बघा, की हे जे आहे ते एक कोडे आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्याला आदी नाही आहे, म्हणजे प्रारंभ नाही आहे, सुरुवात नाही, आणि न अंतः शेवट सुद्धा नाही, आणि तस्य मध्ये ज्याच्यामध्ये यह तिष्ठती जो राहतो, तवापि अस्ति ममापि अस्ति तुझ्याकडे पण आहे आणि माझ्याकडे पण आहे, आणि हे जे जाणतो ते पंडित. तर याचं उत्तर असं आहे या कोड्याचं की डोळा, हो की नाही, ज्याच्यामध्ये य आहे आणि आधी न आणि नंतर सुद्धा न हा वर्ण आहे, न य न म्हणजेच काय? डोळा. तर याचा सरलार्थ आपण बघूयात. त्याला आधी नाही, अंत नाही, त्याच्यामध्ये जो राहतो तो तुझ्याकडेही आहे आणि माझ्याकडे आहे, जो हे जाणतो तो पंडित आहे. पाचवा श्लोक बघा. मृगमीन सज्जनानां तृणजलसन्तोषभीतवृत्तीनां लुब्धगधीवर पिशुना निष्कारणवैरिणो जगती. या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. तृणजल संतोष विहित वृत्तीनां मृग मीन सज्जनानां लुब्धक धीवर पिशुनाः जगती निष्कारण वैरिणः सन्ति.
याचे शब्दार्थ बघूयात. तृणजल संतोष विहित वृत्तीनाम याचा अर्थ असा होतो बघा, गवत, पाणी आणि समाधान यांनी गुजराण केलेल्या किंवा करणाऱ्या मृगमीन सज्जनानाम याचा अर्थ असा होतो, मासे, हरिण, मासे व सज्जन यांचे. लुब्धक धीवर पिशुनाहा, लुब्धक म्हणजे लोभी, त्यानंतर धीवर म्हणजे कोळी आणि पिशुनाहा म्हणजे दुष्ट लोक. आता लुब्धक याचा या श्लोकामधला अर्थ जो आहे तो आहे फासे पारधी. त्यानंतर जगती म्हणजे जगामध्ये सप्तमी विभक्ती आहे. त्यानंतर वैरिणः म्हणजे शत्रू. तर याचा अर्थ आपण बघूयात. बघा की गवत, पाणी आणि संतोष यांनी गुजराण करणारे जे आहेत तर ते असे कोण? हरिण, मासे आणि सज्जन लोक. तर यांचे या जगामध्ये फासेपारधी. आता हरणाचं शत्रू कोण? तर फासेपारधी. त्यानंतर मास्यांचा शत्रू कोण? तर कोळी. आणि सज्जनांचा शत्रू कोण? तर दुष्ट लोक. तर हे काय करतात? अकारण त्यांचं शत्रू असतात किंवा शत्रुत्व पत्करतात. तर याचा सरळ अर्थ आपण पुन्हा एकदा बघूयात. गवत, पाणी आणि संतोष यांनी गुजराण करणाऱ्या हरिण, मासे आणि सज्जन यांचे या जगात फासेपारधी, कोळी आणि दुष्ट लोक हे अकारण शत्रू असतात. 6वा श्लोक बघा. गंगायाश्चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितम शोभते तारकायुक्तम शतचंद्रम नभस्थलम. या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. गंगायाः चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितम तारकायुक्तम शतचंद्रम नभस्थलम शोभते. याचे शब्दार्थ बघा. चंचलतरे अतिशय चंचल किंवा हलणाऱ्या, हे वारिणी या नामाचे विशेषण आहे. आता वारिणी हे काय आहे? वारी या शब्दाचं सप्तमी एकवचन. तर याचा अर्थ असा होतो पाण्यात. तारकायुक्तम तर तारकाभिही युक्तम म्हणजे तारकांनी युक्त असे. नभस्थलम म्हणजे आकाश आणि शतचंद्रम म्हणजे 100 चंद्रांनी युक्त असलेले. याचा अर्थ असा बघा की गंगेच्या पाण्यामध्ये तारकांनी युक्त असे आकाश जे आहे तर ते 100 चंद्रांनी युक्त असे दिसते किंवा 100 चंद्र असल्यासारखे दिसते. तर याचा अर्थ असा होतो बघा की ज्या वेळेला चंद्राचं प्रतिबिंब गंगेच्या हलणाऱ्या पाण्यामध्ये पडतं तर चंद्र किती आहे? तर एकच आहे. परंतु ते त्यामध्ये जे प्रवाह किंवा लाटा निर्माण होतात त्यामुळे काय होतं की अनेक प्रतिबिंब त्याचे दिसतात आणि म्हणूनच चंद्र कसे? तर 100 असल्यासारखे वाटतात. याचा सरळ अर्थ आपण बघूयात. गंगेच्या अतिशय हलणाऱ्या पाण्यात तारकांनी युक्त आकाश 100 चंद्र असल्याप्रमाणे दिसते. आपण आत्ता जो हा 6वा श्लोक बघितला तर ती एक समस्या आहे. तर ती कशी? शतश्चंद्रम नभस्थलम. तर 100 चंद्रांनी युक्त आकाश कसं काय असू शकतं? तर त्याचं कारण या सुभाषितामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 7वा श्लोक जो आहे तर तो आपण बघूयात. यद वक्त्रम मुहुरीक्षसे न धनीनाम ब्रुषे न चाटुन मृषा नैषांगर्ववच शृणोषी न च तान प्रत्याशया धावसी काले बालतृणानि खादसी परन निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किन्नाम तप्तम तपः. या श्लोकाचा अन्वय आपण बघूयात. हे कुरंग, यत धनिनाम वक्त्रम मुहुः न ईक्षसे मृषा चाटुन न ब्रुषे एषां गर्ववचः न शृणोषि तान प्रति च आशया न धावसी काले बालतृणानि खादसी परम निद्रागमे निद्रासी तत् मे ब्रूहि भवता किन्नाम तपः कुत्र तप्तम. यांचे शब्दार्थ आपण बघूयात. मुहुः म्हणजे काय? वारंवार. धनिनाम श्रीमंतांचे. वक्त्रम म्हणजेच तोंड. चाटून गोड बोलणे. मृषा म्हणजे खोटेपणाने. गर्ववचः गर्वयुक्त शब्द, गर्विष्ठ बोलणे. तान प्रती म्हणजे त्यांच्याकडे, त्यांच्या दिशेने. काले योग्य वेळी. बालतृणानी म्हणजे कोवळे गवत. परम परंतु. निद्रासी म्हणजे झोपतोस. निद्रागमे म्हणजे झोप आल्यावर. ब्रूहि ब्रूहि हे लोट लकाराचं क्रियापद आहे. याचा अर्थ असा होतो सांग.
तपः म्हणजे तप आणि तप्तम म्हणजे केलं. कोणतं तप केलंस? तर बघा, हरिण जे आहे तर ते कसं आहे, स्वच्छंद असतं. जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा ते कोवळं गवत खातं. त्यानंतर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी पितं आणि कोणाच्याही मागे आशेने ते धावत नाही. तर मानवत्वाचं आरोपण जे आहे तर या हरणाच्या स्वभावावरती सुभाषितकाराने केलेलं आहे. मनुष्य कसा करतो की एखाद्या व्यक्तीच्या मागे मागे जातो लोभामुळे, काहीतरी त्याच्याकडनं प्राप्त होईल अशी आशा तो ठेवतो आणि त्यामुळे तो कोणाची तरी हांजी करतो. परंतु हरणाचं मात्र तसं नाही आहे. तर तो त्याचं आयुष्य जे आहे तर ते स्वच्छंदीपणाने तो जगतो. तर ही एक अन्योक्ती आहे. तर या सुभाषिताचा सरलार्थ आपण बघूयात. हे हरणा, ज्या अर्थी तू वारंवार श्रीमंतांचे तोंड पाहत नाहीस, त्यांना खुश करण्यासाठी खोटे गोड बोलत नाहीस, त्यांचे गर्विष्ठ बोलणे ऐकत नाहीस आणि आशेने त्यांच्याकडे धावत नाहीस, योग्य वेळी कोवळे गवत खातोस पण झोप आल्यावर झोपतोस, त्या अर्थी मला सांग, तू कुठे आणि कोणते तप केलेस? ही जी अन्योक्ती आहे तर अन्योक्ती म्हणजे काय की कोणाला तरी उद्देशून म्हटलेलं आहे पण ते दुसऱ्यासाठी आहे, तर त्यालाच अन्योक्ती असं म्हटलं जातं. जरी हरणाच्या बाबतीत हे बोललेलं असलं तरी ते मनुष्याला उद्देशून बोललं गेलेलं आहे. मला असं वाटतं की हे जी सगळी सुभाषितं आपण बघितली तर त्या सगळ्यांचा अर्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असावा. तर आपला हा जो काव्यशास्त्र विनोद पाठ आहे तर तो येथे संपलेला आहे. तर मी आधी तुम्हाला श्लोक उच्चारण कसं करायचं ते सांगितलं, त्यानंतर त्याचा अन्वय आपण बघितला, मग शब्दार्थ बघितले, त्यानंतर त्याचा सरलार्थ आपण बघितला. तर मला असं वाटतं चांगल्या प्रकारे हा पाठ तुम्हाला समजलेला असावा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. धन्यवाद.